नका करू दे, सगळ्यांवरती एकच कायदी कारवाई व्हायची असेल ना ती होऊ दे, काही हरकत नाही. पण प्रत्येक वेळेला आपण मार खायचा आणि ऐकून घ्यायचं आणि परत कामाला लागायचं, याला काही अर्थ नाहीये. रोज येऊन प्रत्येक जण आरवावी करत असतो इथे, ना सिक्युरिटीला जुमानतो ना वॉर्डच्या सिस्टरला ना कोणाला. त्यांची आरवावी चालते, ते नेते त्यांच्यासाठी येतो फक्त का? आमच्यासाठी नाही आहेत. आम्ही कुठले आहोत? आम्ही कर्मचारी आहेत, मग आमच्यासाठी का नाही आहेत का ते नेते? फक्त त्या पेशंटसाठी आहे. पेशंटची बाजू ऐकतो तशी आमचीही बाजू तुम्ही ऐकून घ्या कधीतरी. गुंडागिरी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे दादागिरी नहीं चलेगी, अरे गुंडागिरी नहीं चलेगी, अरे तानाशाही नहीं चलेगी, अरे गुंडागिरी नहीं चलेगी. अरे डॉक्टरांचा, नर्सेसचा, आपल्या कर्मचाऱ्यांचा अपमान म्हणजे हा सर्व जनतेचा अपमान आहे. कोविड-19 मध्ये शिक्षेच्या दृष्टीने काय पावलं उचलली जाणार त्याच्या काळात? जी कालची घटना घडली की मॉर्चरीमध्ये एका मल्टीपर्पज वर्करनी कपड्यासाठी पैशाचं देवाणघेवाण केलेलं आहे, त्या कामगाराविरुद्ध तो एक म्हणजे एक कंत्राटी कामगार होता आणि त्याला कामावरनं कमी केलेलं आहे. आणि तसेच त्या जी कंपनी होती त्याला सुद्धा आम्ही एक शोकॉज नोटीस इश्यू केलेली आहे. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतरही एका विशिष्ट यांनी माझे कलिग आहे डॉक्टर राजेश म्हात्रे, त्यांच्या रूममध्ये येऊन काही 8-10 लोक आले होते आणि त्यांनी त्यांच्यावर काम करत असताना त्यांना व्यत्यय घातलेला आहे. त्याच्या चर्चा माझी डॉक्टर राजेश म्हात्रेंसोबत कालपासून चालूच होती. आज सुद्धा आम्ही सगळे इथे आलो आहेत आणि राजेश म्हात्रे आणि आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहोत आणि कालची जी घटना घडली त्यांच्याविरुद्ध FIR करण्यासाठी आम्ही आता पोलीस स्टेशनला निघालो आहोत. तसेच पोलिसांसोबतही आमची चर्चा झाली की ते पोलीस चौकी, एक राऊंड द क्लॉक पोलीस कॉन्स्टेबल वाशी हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा मेडिकल लिगल केसेस होतात आणि पोस्टमॉर्टम कंटिन्युअसली चालू होतं. तर याच्यासाठी पण आमच्या सगळ्या कामगारांच्या संरक्षणासाठी एक पोलीस कॉन्स्टेबल राऊंड द क्लॉक नेवावं असं वाशी पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी सुद्धा ॲग्री केलेलं आहे आणि ते आजपासून तिथे नेमणार आहेत.